दिवसभर मी इतकी वैतागलेली असते, मला इतकं बोर होतं, पण इव्हिनिंग झाली की माझ्यामध्ये एवढी एनर्जी का येते ते ऐकायचे. पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. इव्हिनिंगचा टायमिंग झालेला आहे, तुम्ही पटकन दिवा अगरबत्ती सुद्धा करून घेतली, कारण मला किचनमध्ये सुद्धा काम होतं. छान असे सकाळी जे भांडे घासले होते ना, दुपारी जे भांडे घासले होते ना, ते मला रॅकला लावायचे होते. पटापट भांडी लावून घेतली आणि त्यानंतर लगेचच मी माझ्या एकटीसाठी चहा ठेवला होता, कारण माझ्या आहो सध्या चहा पित नाहीये, कारण ते बलिदान मास पाळताय आणि त्यांना चहा, गोड पदार्थ असे सगळे त्यांनी काय काय जेवढे नियम आहेत ते पाळायला सुरुवात केलंय. सो चहावर जे आहे त्यामध्ये, आणि मी त्यांनाच बघायला गेले होते तर माझा चहा सुद्धा इकडे थोडाफार उतू गेला. त्यांची वाट बघता बघता माझा अर्धा चहा संपला होता. मोबाईल सुद्धा बघत होते, माझा चहा पूर्णपणे संपला तरी माझे आहो आले नव्हते. माझं स्वयंपाकाला तयारी सुद्धा झाली तरी माझे आहो आले नाहीत. तुम्ही आता बघितलंच असेल का मी दिवसभर बोर जरी झाले ना तरी इव्हिनिंगच्या टाइमला माझ्यामध्ये एवढी एनर्जी का येते, कारण माझे आहो इव्हिनिंगला येतात म्हणून. कारण मला आहे ना, जेवढं दिवसभरामध्ये काय काय झालंय ना ते सगळं माझ्या आहोंना इव्हिनिंगला सांगायचं असतं आणि मी त्यासाठी त्यांची वाट बघत असते. सो म्हणून मी एवढी एनर्जेटिक असते. त्याच्यानंतर आहे ना, माझे आहो आलेच नाही, मग मी पटकन आहे स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेतली. त्यांना जे आवडतं ते आज केलं होतं, ते म्हणजे वांग्याचं भरीत. आणि कोण कोण असं करतं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कुणाला माझा हा व्हिडिओ आवडला आहे ना ते पण सांगा. मी पटापटा मस्त असे वांगे गॅसवर भाजत टाकले, इकडे पोळ्या सुद्धा पटकन करून घेतल्या. आणि तुम्हाला सांगू का, माझ्या जेव्हा पोळ्या झाल्या ना तेव्हा माझे आहो आले होते. कसं